मित्रांनो, माझे नाव दिव्या गोपीनाथ आरे आहे. मी इयत्ता 9वी मध्ये आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे. आमच्या शाळेत ग्रंथालय झालेलं आहे, तर त्या ग्रंथालयामधलं मी हे पुस्तक घेतलं. या पुस्तकाचे नाव आहे आपली हरित घर. या पुस्तकामध्ये सुंदर अशा गोष्टी आहेत. एक गाव होतं. त्या गावात एक माणूस होता. त्याला एक मुलगा होता. तो माणूस खूप आळशी होता. मग एका दिवशी त्याचा मुलगा म्हणाला, पप्पा तुम्ही त्याच्या वडिलांना तो म्हणाला, तुम्ही इतकी आळस का करता? तो त्याचे वडील घरातच राहायचे आणि घराचा पसारा इकडे तिकडे राहायचा. मग तो मुलगा म्हणाला, तुम्ही सर्व आळशीवाणी करायले. मग तो मुलगा शाळेतून येऊन सर्व आवरायचा. तो त्याच्या वडिलांना काहीच नसे म्हणत जाय. तो म्हणाला, माझे वडील आळशी आहेत, पण मी होणार नाही. त्याच्या मित्रांना असं म्हणाला. त्याचे मित्र असे म्हणू लागले, आपल्या जसे वडील असतात तसे आपण पण होत असतो. पण तो म्हणाला, मी माझ्या वडिलांसारखं आळशी होणार नाही. तर मग ते एकदा त्याच्या वडिलांचं खूप जास्ती आता वाढू लागलं आळशीपणा. त्याचं असं म्हणणं झालं की आता मी माझ्या वडिलांना आळशीपणा मी आता करू देणार नाही. तर मग तो त्याच्या वडिलांना तो त्याच्या वडिलांपासून खूप दूर गेला, खूप लांब गेला आणि तो स्वतःचा व्यवसाय करायला व्यवसाय करू लागला आणि सर्व व्यवसाय करत करत तो खूप मोठा शिकू लागला. शिकत ते खूप मोठा हे झाला. मग त्याला मस्त एखादी नोकरी लागली. तो नोकरी करू लागला. आनंदाने तो नोकरी करत करत तो आपलं पुढचं शिक्षण घेऊ लागला. त्याची अशी इच्छा होती की मी ही नोकरी घेतली, मला याच्यापेक्षा मोठी नोकरी पाहिजे. म्हणून तो त्याचं शिक्षण पूर्ण करू लागला. मग तो शिक्षण पूर्ण करत करत आपला स्वतःचा अभ्यास पण करू लागला आणि त्या टाईम मिळाल्यावर आपलं काम करू लागला आणि टाईम मिळाल्याच्या नंतर ते सर्व घर पदेशीर ठेवू लागला. त्याच्या वडिलांना वाटलं, जाऊ दे, कुठे गेला येईल. मग तो शिकून खूप मोठा झाला आणि इकडे त्याचे वडील आळशी होऊन सर्व गहू तांदूळ काही घरातलं ते विकून समजा हे झाले. त्याचे वडील आखरीला रस्त्यावर आले. तो मुलगा मस्त तिकडे शिकायला आणि कमाई करायला. त्याचे वडील खूप पैसा, म्हणजे त्यांच्या घरी खूप प्रॉपर्टी होती. तर ती प्रॉपर्टी तो म्हणाला लोकांना, माझ्याकडे एवढी मोठी प्रॉपर्टी आहे, मला काय काम करायची गरज आहे. म्हणून ते नुसते आळशी माणसावानीच ते करू लागले आणि ते आळशी झाले. त्याच्या मुलाला ते पटत नव्हतं. त्याच्या मुलाला असं वाटत होतं की आपण आपलं काम करायचं, पण तो ऐकत नव्हता. तो त्याच्या कामाशी मतलब ठेवत नव्हता. तर मग तो मुलगा म्हणाला, तुम्ही तरी काही नका करू, मी माझं स्वतःचं करायला. मग ते स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी शाळेत गेला. चांगले मार्क कमवले, सारखं हे झालं आणि त्याला एक नोकरी लागली. छानशी नोकरी लागून त्याने आणखीन एक मोठी त्याला नोकरी लागली आणि तो त्याचे वडील त्याच्या वडिलाकडे फक्त 5 एकर जमीन राहिली होती. ती पण 5 एकर जमीन राहिली होती. इकडे मुलांनी खूप सारे जमिनी, बंगले ते घेऊन ठेवले, काहून की ते स्वतःच्या पायावर उभं राहिलं होतं आणि फक्त याच्याकडे 5च जमीन होती. तर मग त्याला वाटलं, याच्यातली मी आता 2 एकर विकतो. मग त्याने ती 2 एकर विकली आणि त्याच्यातली 3च एकर जमीन राहिली. तर तो म्हणाला, येतच राहत असते, पैसा जातच असते. त्याचे वडील असे म्हणाले. त्याचे वडील अर्धा एकर विकत समधी जमीन त्यांनी विकू लागली. त्याच्यातली त्यांना फक्त 2च एकर जमीन, 5 एकरमधली त्याच्यातली 2च एकर जमीन राहिली होती. 2च एकर जमीन राहिली होती. मग त्यांनी त्यांचं ते 2 एकर जमीन राहिली होती. मग त्याच्यातली पण ते जरा जमीन विकू लागले आणि वावरात कष्ट करायचे, तर शेतात कष्ट पण नव्हते करत. मग 2 एकर जमीन राहिलेली
त्या मुलाला असं कळालं की त्याचे वडील पैसे जमीन विकून नुसते आळशीपणा करूनच घरात बसायले. मग तो मुलगा तिथून वापस आला आणि तो त्याच्या वडिलांना समजून सांगायला. मग आखरीला तो ऐकला नाही. त्याने 2 एकरातली पण 1 एकर विकली, 1 एकरातली पण विकली. त्याच्यापाशी काहीच राहिलं नाही. मग त्याने घर विकलं, सर्व विकलं आणि मग भटकू लागलं. मग त्याचा मुलगा आला. त्याचा मुलगाला बघून त्याचा मुलगा म्हणाला, आज जर बाबा तुम्ही जर कमाई जर केली असती तर आज खूप मोठे असते. तर तो म्हणाला की माणसाने कधी आळस करू नये. आळस केल्यावर माणसाच्या हातून काय जाईल ते देव पण आपलं हे करू शकत नाहीत. मग तो म्हणाला, आळस ही कधीच माणसाने करू नये. आळस जर केलं तर माणसाचं कोणतंच यशस्वी काम होत नाही. त्याचा मुलगा म्हणाला, आता बाबा तुम्हाला कळाले, याच्या पुढे तुम्ही आळस कधी करणार नाही. आपण दोघं मेहनतीने काम करू आणि मेहनतीने हे करू. मग तो मुलगा त्यांच्या वडिलांना घेऊन त्याच्या घरी घेऊन गेला आणि धन्यवाद.